रामकृष्ण हरी सर्वांना. आज घरामध्ये पाहुण्यांचं जेवण आहे. तर माझ्या मदतीला माझी ननंदबाई आलेल्या आहेत. तर तुम्हाला दाखवते, त्यांनी इतक्या छान भाकऱ्या केलेल्या आहेत ना. तर ही जी तुम्ही पद्धत बघताय भाकऱ्या करायची, ती कर्नाटक साईडची पद्धत आहे बरं का. कर्नाटक साईडला अशा प्रकारच्या भाकऱ्या करतात. तर बघा त्यांनी किती स्पीडमध्ये आणि कशा थापून त्यांनी भाकऱ्या केलेल्या आहेत. एवढ्या पातळ पातळ भाकऱ्या मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेल्या होत्या, म्हणूनच म्हणलं चला व्हिडिओ शूट करून तुम्हालाही दाखवूयात. तुम्ही कधी खाल्ल्यात काय इतक्या पातळ भाकऱ्या? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे बघू शकता तुम्ही, फक्त इथे आता स्पीड बघा, त्यांनी किती स्पीडमध्ये त्यांनी भाकरी थापलेली आहे आणि केवढी पातळ भाकरी थापलेली आहे. मी पण भाकऱ्या करते, पण ही पद्धत जी आहे ती पहिल्यांदाच पाहिलेली. आणि मी प्रॉपर असं थापून, आपलं महाराष्ट्रीयन पद्धत जशी असते तसं थापून केलेलं आहे. आणि ह्यांनी जे आहे ते भाकरी पुढं मागे असं थापून पूर्ण प्रॉपर गोलाकार आणला आणि कागदासारखी पातळ केलेली आहे. एवढी मलाही जमत नाही कागदासारखी पातळ भाकरी थापायला. आणि बघा त्यांची भाकरी रेडी झाली आहे. आणि विशेष म्हणजे एवढी पातळ कागदासारखी भाकरी थापून सुद्धा ही फुगलेली आहे. तर तुम्ही पुढे जाऊन बघा, आपल्या प्रॉपर भाकऱ्या कशा फुगतात. जाड थोडीशी केली की गोलाकार आकारामध्ये पूर्ण काटोकाट फुगल्या जाते. तशीच ही पण भाकरी तेवढ्याच ह्याच्यामध्ये फुगलेली आहे. तर तुम्ही बघा आता कशी फुगलेली आहे. दाबू दाबू त्यांनी अशी प्रॉपर फुगवलेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता पूर्ण काठोकाठ अशी भाकरी जी आहे ती फुगलेली आहे. आणि सहसा काही काही जण कसे करतात, गॅसवरती फुगवतात, तवा काढून प्रॉपर गॅसच्या फ्लेमवरती फुगवतात. तर ह्यांनी तव्यावरतीच फुगवलेली आहे. तशी ती गॅसवरती डायरेक्ट फुगवलेली भाकरी जी आहे ती पौष्टिक नसतात म्हणतात. गॅसमधला जो वायू असतो तो आपल्या हेल्थसाठी चांगला नसतो, म्हणून डायरेक्ट कधीही भाकरी गॅसवरती फुगवू नये. पण इथे बघा भाकरी रेडी झालेली आहे आणि केवढा छान पापुद्रा हा तयार झालेला आहे. तर पूर्ण काटोकाट फुगल्यामुळे ही जी भाकरी आहे त्याचा पापुद्रा जो आहे तो निघलेला. पातळ भाकरी असली तरी पण ह्या भाकरीमुळे पोट हे चांगलं भरपूर भरलेलं होतं आमचं. आणि सर्वांना ही भाकरी भरपूर आवडली आणि पोळ्या सोडून सगळ्यांनी भाकऱ्याच खाल्ल्या. त्याच्यामुळे ही एक समाधान आणि आनंद होतं. तुम्ही बघू शकता एवढी बारीक बनवलेली होती भाकरी. मी तुम्हाला दाखवते. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि या भाकरी खायला. भेटू मग अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.